11th ॲडमिशन 2024-25चा राऊंड 3चा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर तुम्ही राऊंड 3चा रिझल्ट चेक केला का? जर केला नसेल तर तुम्ही तुमच्या डिव्हिजनला क्लिक करू शकता। आणि भरपूर विद्यार्थी विचारत आहे की राऊंड 4 होणार का? तर याबद्दलची सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम तुम्ही राऊंड 3 चेक करून घ्या। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आयडी टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचा। लॉग इनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला 3 डॉट दिले, तिथे तुम्हाला क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर अलॉटमेंटचं एक सेक्शन दिलेलं आहे, तिथे बघा चेक अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा राऊंड 3चं ऑप्शन लिहून येईल, यावरती चेक अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही की तुम्हाला एक कॉलेज अलॉट झालेला आहे। 2 नंबरचं कॉलेज राऊंड 3 मध्ये अलॉट झालेलं आहे। जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करू शकता आणि तुमची ॲडमिशन घेऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही स्कूलला जायचं, म्हणजे जेही तुम्हाला कॉलेज लागला त्या कॉलेजला जावं लागेल आणि तिथे तुम्हाला रिमेनिंग जी प्रोसेस आहे ॲडमिशनची ती कंप्लीट करावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची ॲडमिशन घेऊ शकता आणि राऊंड 3चा रिझल्ट या प्रोसेसनी चेक करू शकता। तर या राऊंडमध्ये जर कोणाला प्रवेश घ्यायचा नसेल तर राऊंड 4 आहे का? तर राऊंड 4चा टाइम टेबल या 1 ते 2 दिवसामध्ये साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि राऊंड 4 होणार आहे, म्हणजे सर्व विद्यार्थी राऊंड 4 मध्ये प्रवेश घेऊ शकतात, फॉर्मसुद्धा भरू शकतात। जर तुम्हाला राऊंड 3 मध्ये कॉलेज लागले नसेल किंवा लागलेले कॉलेज तुम्हाला घ्यायचे नसेल तर तुम्ही राऊंड 4 मध्ये प्रवेश घेऊ शकता, म्हणजे तुम्ही फॉर्म फिल करू शकता। त्याबद्दलची अपडेट तुम्हाला थोड्या वेळामध्ये किंवा उद्यापर्यंत साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।